नंतरच्या काळामध्ये भाजपसोबत युती होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही. मला असं वाटतं मुंबई आणि ठाणेमध्ये युती नक्कीच होईल असे नीलम गोरे म्हणाले. बघा, मला त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी. एक लक्षात घे. दुसरं असं आहे की हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे. नाशिक प्रकरणामध्ये हे नाटक आहे. कुठला तर एक पक्ष हिंदीची मागणी करतो, मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाजी पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी, लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदीविषयी एवढं ट्विट येत आहे. बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. इतकी तत्परता असू शकते का? मराठीविषयी प्रेम आहे ना आम्हाला, पण दुसऱ्या भाषेचा मी द्वेष करणार नाही, पण लादू नका. विद्यार्थ्यांवरती हे ओझं लादू नका एवढं आमचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही. ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो, आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले, हिंदी गाणी तयार झाली, ती जगभरात गाजतात. आम्ही गुणगुणतो, आम्ही सिनेमे पाहतो. मग आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय? शिकवू नका आम्हाला. तुम्ही गुजरातला शिकवा. तर मनसेचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत. ते ठीक आहे हो, ते कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात? कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता? काय ते ठरवा. तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका. कळलं? हा. नाशिक दगडफेक प्रकरणी जे आता संशयित आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक जण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नाही, संशय व्यक्त केला जातोय ना. कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना. कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल. शेवटी सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचं आहे, यंत्रणा तुमची आहे. तुम्ही कुठे कनेक्शन लावाल? बोला, ऐकू ह्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.